नमस्कार, मी नरेंद्र पाटील इंगळे, राहणार किनखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला. जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण विदर्भाचा हवामान अंदाज. आजची दिनांक आहे 3 नोव्हेंबर 2025. पुढील 3 दिवस 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात बऱ्याच भागात विखुरलेल्या स्वरूपाचा आणि भाग बदलत पाऊस आहे. काही गरमीमुळे स्थानिक स्वरूपाचा 10 ते 15 मिनिटाच्या जोराच्या सरी पडतील, तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, काही भागामध्ये सूर्यदर्शन अशी परिस्थिती येईल. पुढील 3 दिवस गरमीची लेवल सुद्धा वाढलेली असेल आणि उष्णतेत सुद्धा वाढ होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस तसेच विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस आहे. यानंतर काही ठिकाणी 5 नोव्हेंबर पासून पाऊस बंद होणार, तर काही ठिकाणी 6 नोव्हेंबर पासून राज्यातील पाऊस बंद होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे की राज्यातील 6 नोव्हेंबर पासून हा पाऊस कायमचा बंद होणार आहे. पुढील किमान या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी कुठच्याच प्रकारचा पाऊस नाही, कोणता अवकाळी पाऊस राहणार नाही. आणि ज्या शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी राहिली असेल, ज्यांची गहू, हरभरा, कांद्याची पेरणी राहिली असेल, त्यांनी आपल्या जमिनीला वापसा मिळाल्यानंतर आता पेरणी करून घ्यावी, कारण फार उशीर होणं योग्य नाही. तसेच अकोला जिल्ह्यासाठी विशेष हवामान अंदाज. अकोला जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत तुरळक पाऊस आहे. तो पाऊस काही ठिकाणी 10 ते 15 मिनिटाच्या सरी पडतील, तर काही ठिकाणी पेंडकुनी स्वरूपाचा असा पाऊस असेल. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. या गावात असेल तर दुसऱ्या गावात नाही, असा पाऊस आहे. सोबतच गरमीची लेवल पुढील 3 दिवस उष्णतेची लेवल सुद्धा वाढलेली असेल. यानंतर 6 नोव्हेंबर पासून संपूर्ण जिल्ह्यातील पाऊस हा कायमचा बंद होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज घेऊन आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करावं. हा अंदाज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. धन्यवाद.